सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, स्टुडंट पोर्टल विषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहे। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। तर बघूया मित्रांनो, बघा स्टुडंट पोर्टलच्या संदर्भाने मागच्या महिन्यामध्ये शासनाने आपल्याला एक नियोजन दिलेलं होतं। म्हणजे नियोजनामध्ये आपला जिल्हा ज्या कालावधीसाठी आहे त्याच कालावधीमध्ये आपल्याला स्टुडंट पोर्टलवर जाऊन आपल्याला जे काही विद्यार्थ्यांची एंट्री करणं असेल, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची दुरुस्ती करणं असेल, म्हणजे मिसमॅच करणं असेल, त्यानंतर प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांची जन्मतारीख दुरुस्त करणं असेल किंवा विद्यार्थ्यांची आधार कार्डची एंट्री करणं असेल, जे काय आपल्याला आधार कार्डच्या संदर्भात मध्ये किंवा स्टुडंट पोर्टलच्या संदर्भात जे काही करायचं होतं त्याला आपल्याला जो कालावधी दिला होता त्या कालावधीत ते करणं होतं। ते मात्र एक साधारण व्यक्ती म्हणून शाळा वेट करत असताना माझ्या असं लक्षात आलं, त्या कालावधीनंतर देखील आपल्याकडे काही विद्यार्थी पहिलीला दाखल झाले, काही विद्यार्थी आपल्याकडे ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हते त्यांना आधार कार्ड त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि आपल्याला जर एंट्री करायची असेल त्याची तर ती एंट्री करायला स्टुडंट पोर्टलवर आपल्याला जाताच येत नव्हतं। स्टुडंट पोर्टल ओपनच होत नव्हतं। म्हणजे आपण जर असं स्टुडंट पोर्टलवर जायचा प्रयत्न केला, आपण इथं स्टुडंट पोर्टलवर असं आलो आणि इथं आपला युजर आयडी पासवर्ड टाकला आणि हा आलेला कॅप्चा आपण इथं भरला मित्रांनो, की याच्या पुढे प्रत्यक्षामध्ये आपण कॅप्चा भरल्याच्या नंतर पुढे जात नव्हतं। मात्र मित्रांनो 2 दिवसापासून म्हणजे अगदी कालपासूनच जर आपण विचार केला, हे आपण भरलं आणि लॉग इन म्हटलंय की प्रत्यक्षात स्टुडंट पोर्टल आपलं आता ओपन होत आहे। स्टुडंट पोर्टल ओपन होत असल्यामुळे मित्रांनो 8 जून 2022 चा शासन निर्णय सांगतोय की स्टुडंट पोर्टलवर वर्गातले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची व्यवस्थित नोंदणी झालेली असावी। 1 जानेवारी 2023 पासून ज्या विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलवर नोंदणी आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे मिसमॅच वगैरे काहीच नाहीये, अशाच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, शिष्यवृत्ती, युनिफॉर्म, जे काही लाभाच्या बाबी आहेत त्या लाभाच्या बाबी स्टुडंट पोर्टलवर नोंदणी असल्याशिवाय आपल्या विद्यार्थ्यांना भेटणार नाही। म्हणून महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापक बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की जर आपल्या विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलवर नोंदणी करायची राहिली असेल तर स्टुडंट पोर्टल अगदी व्यवस्थितपणे चालू झालेलं आहे। आपण लगेच जे काय आपल्याला बाब करायची, लेकरांची जन्मतारीख दुरुस्त करायची असेल, नोंदवायची असेल, आधार कार्डाची एंट्री करायची असेल, जे करायचं राहिलं ते आपण तात्काळ स्टुडंट पोर्टलवर येऊन करून घेऊया। मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।